नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची आज त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. सदरील पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर बोलताना काय म्हणाले ते पाहूयात. आणि माहितीचे एक त्या तालुक्यातील मतदारसंघातील नेते आहेत भाजपचे, तर त्यांनी असं कोण नेते नाव सांगितलं. तुमच्या सोबत 2 नंबर झाले आणि पराभूत झाले. माझ्या सोबत 2 नंबरला कोणी राहील नाही. जरांगे पाटलाच्या नावावर ज्याला मतं मिळाले त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवावी, मग आपली पात्रता काय हे कळेल. कारण कोणाच्या नावावर एखाद्या हवेत मतं मिळाली तर त्याला तो काही हे होत नाही. आणि मला एक सांगा की अधिकृत माणसानं बोललं पाहिजे. ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत का, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत का, पक्षात काय, असं कोणी उठायचं बोलायचं आणि त्याला मी उत्तर द्यायचं, तर माझे कार्यकर्ते त्याच्या लेवलचे ते उत्तर देतील. मी काय सांगितलं, ज्याला कवडीचाही अधिकार नाही. अशोक चव्हाण मोठे का तो मोठा? मी तर हे सांगितलं की अशोक चव्हाणाला पण अधिकार नाही. हा कोण ना कोण गेला? महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब निर्णय घेतले. मी हे पण सांगितलं की हे नेते निर्णय घेतलेला सगळ्यालाच मान्य करावं लागेल. आणि जर समजा स्थानिक लेवलमध्ये कोणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. मी चिल्लर लोकांच्या संदर्भात बोलत नाही. आपले सहकारी राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी एक दक्षिणच्या निवडीच्या संदर्भात एक नाराजी व्यक्त केली आणि आज अजित मुख्यमंत्री त्यांची भेट झाली. त्या भेटीकडे कसं बघायचं? बा, कोण कोणाची भेट घ्यावं, काय राजकीय दुश्मनी कोणाची नाही. मी पण डॉक्टर खासदार अजित गोपछडे साहेबांच्या घरी जाऊ शकतो, भेटू शकतो, बोलू शकतो. याचा अर्थ मी गोपछडे साहेबांच्या घरी भेटायला गेलो म्हणजे गोपछडे साहेब राष्ट्रवादी देणार आहे त्याचा अर्थ असा कोणी काढायची गरज नाही. भास्करराव पाटील खतगावकर आजारी होते. 1 महिना ते बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होते. त्याच्यामुळं काही मंडळी त्यांची जे काही संबंध आहेत गेल्या एवढ्या वर्षाचे, त्यामुळे माणुसकी म्हणून लोक भेटायला जातात. आणि साहजिकच आहे की आपल्या घरी एखादा लोकप्रतिनिधी आला तर आपल्या भागाचा प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात काही गैर नाही. त्यामुळे भास्करराव पाटलांनी त्यांच्याकडे जे काही प्रश्न पुरातन खात्याचे किंवा मंदिराचा जीर्णोद्धाराचे मांडले, तर ही केंद्र सरकारची प्रसाद योजना आहे, त्या योजनेतून त्यांची मदत व्हावी म्हणून ते मांडले. त्याच्यामुळे त्याच्यात वेगळा अर्थ काही काढायची गरज नाही. आता काय झालं की आपण अनेक त्याच्यामध्ये या अधिवेशनाचं फलित, या अधिवेशनामध्ये मी अनेक मंत्र्यांशी माझ्या बैठका झाल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जायकवाडी टप्पा क्रमांक 2 मध्ये आपला जो धोंड प्रकल्प येतो त्या संदर्भामध्ये माननीय विखे पाटील साहेबांकडे आमची बैठक झाली. आणि मी त्यांना प्रस्ताव दिला की साधारणतः 150 कोटी रुपये जर मिळाले तर हा प्रकल्प पूर्ण होईल आणि वारंवार त्याच्यासाठी मागणी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून त्यांनी माझी बैठक लावली, संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी जमिनीचा थोडासा शेतकऱ्यांचा वाद आहे मावेजाच्या संदर्भामध्ये, विशेषतः आपल्या लवराळ आणि 1-2 गावामध्ये आहे. आणि तो जो प्रकल्प होतोय तो प्रकल्पाची पाळू आहे आपल्या तालुक्यामध्ये आणि जमीन जाते पालीम तालुक्याची. तो देखील वाद मिटेल. मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून त्या शेतकऱ्यांची बैठक घेणार आहे. तो एक मार्गाला लागेल. आपल्याकडे क्रीडा संकुल निर्माण करायचे. क्रीडा संकुलासाठी जमीन घेतली पाहिजे या संदर्भात मी एक तातडीची बैठक लावली होती. त्या बैठकीला काही पत्रकार मित्रांना निरोप मिळाला नाही. काही थोडंसं आपली मंडळी नाराज झाली की डिपार्टमेंटनं निरोप दिला नाही. पण मी आलो होतो की शेतकऱ्यांच्या भूमिका घेऊन की शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिलं आहे का त्याची चौकशी करायला. पण त्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की क्रीडा संकुल हे जसं आता आपण नगरपालिकेचं उद्यान करतोय, माझी भूमिका एवढीच आहे की नांदेड सोडलं तर जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं गार्डन असता कामा नये. तीच भूमिका क्रीडा संकुलाच्या संदर्भात सुद्धा आहे. मी साधारणतः 10 कोटी रुपयाची मागणी आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे केलेली आहे. आणि मला असं वाटतं की 10 कोटी रुपये मिळतील आणि एवढा मोठा निधी तालुका क्रीडा संकुलाला मिळायची पहिली वेळ राहील.
तर मी त्याच्या संदर्भातही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला बोलवलेलं आहे. परवा उद्याच्या 22 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे मी मिटिंग ठेवलेली आहे. त्याला आर्किटेक्ट बोलवणं, त्याचे प्लॅनिंग करणं आणि भविष्यात मिळालेला निधी त्याचं सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करता येते का. कारण जी गोष्ट करायची आहे ती आता अतिशय वेगळ्या पद्धतीची कंदार लोहा पॅटर्न झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे.